मन मंदिरा गजर भक्तीचा. दुसरे कोणी खिशातले पैसे काढले तर राग येईल, मुलाने काढले तर काय फक्त एवढंच म्हणाल, मला विचारलं पाहिजे होतंस. नाही म्हणले बाबा तुम्ही बोलत होता, हां ठीक आहे पण विचारत हां तुझेच आहेत काय वाट राग येतो का. आणि बायकोने अख्खा आयुष्यभर खिसा कापला तर तिचा राग येत नाही. तुम्हाला कल्पना नाही आहे, खिसे कापू आपल्या घरातच असतात. कुणी माझ्यावर रागू नाही यायचं बरं का उद्या. आणि पुढचे मेजॉरिटी श्रोते तर सगळे खिसे कापूच आहेत. विनोदाचा भाग सोडून द्या, एक मोठी गमतीचा भाग सांगितला. याच्यातला विनोद, याच्यातला आनंद लुटा, बाकी काही नाही आहे. कोण कोणाचा खिस्सा कापतो, खिसाच कुठे राहिला आहे नाही कळलं. तिने ज्या दिवशी तुमच्या हातात हात दिला, सर्वस्व अर्पण केलं, त्या दिवशी खिसा तरी कुठे राहिला आणि तुम्ही तरी कुठे राहिला. कोणीच निराळं राहिलं नाही, कोणीच निराळं राहिलं नाही, अस्तित्व संपलं. तसं प्रभू माझा आणि मी प्रभूचा हे म्हटल्यानंतर परिच्छिन्न राहिलंच नाही. दृश्य नाही, द्रष्टा नाही, दर्शन नाही, सगळं तिचंच. काय अहो मग तो सांगतो, अहो तुम्हाला माहिती नाही आमचे होम मिनिस्टर आहेत, आम्ही येतो त्यांच्या हातात देतो कमवून. सकाळी ऑफिसला निघाले की ते 100ची नोट घालून ठेवतात आमच्या खिशात, ते देतील तेवढे खर्च करतो. काहीतरी उगीच बोलू नका, तुम्हाला ना अगो बोलायची सवय झालेली आहे. काय म्हणते बायको, मी काय केलं. अगं काही केलं नाही तरी सांभाळलंच ना तरी. हां तू सांभाळतेस म्हणून तुझ्याकडून मागून घेतो, कळलं का. तसं देवाचं देव पण भक्त सांभाळतात म्हणून तो भक्ताच्या मागे लागतो, असा साधा सरळ अर्थ आहे. हां मग आता मला सांगा, कितीही विविध प्रकार झाले, तसं ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य का शूद्र, गोरा का काळा, उंच का मध्यम, बुटका का, काही 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 प्रकार नाही. इथून तिथून बटाटा, तसं इथून तिथून चैतन्य, खलास. निराळा त्याच्यामध्ये, पण एक आहे प्रकार, हा त्याचा विलास आहे, तो असल्याशिवाय मजा नाही. मग त्याच्यामध्ये जिने प्रॅक्टिस केलं होतं ते चांगलं झालं होतं, तिला बक्षीस मिळालं. मग ती दुसरी जी म्हणाली ती, मी सुद्धा केलं असतं, मला सुद्धा येतं. अरे पण आता कशाला जळतेस, केलीस ना भाजी. नाही झालं ना, आता काय जे करायचं ते केलं, झालं, माणसाने खाल्लं, ती सर्टिफिकेट घेऊन गेली, तू शंख का घेऊन आलीस परत. निवांतपणाने जा ना. काय कुणी जरी काही जरी केलं तरी तू हे लक्षात ठेव, सगळ्यांनी बटाट्याचेच प्रकार केले. तसं कोणी श्रेष्ठ कुळामध्ये जन्माला असेल, तुम्ही ठरवलंय एक परमात्म्याचंच कुळ आहे. अवघी एकाचीच वीण येथ कैचे भिन्ना भिन्न. अवघी एकाचीच वीण, नीट लक्षात घ्या वाक्य काय. अवघी एकाचीच वीण येथ कैचे भिन्ना भिन्न. अरे सगळे एकाचेच वीण आहे, दुसरं कोणाचं नाही आहे. म्हणून त्याच्याशिवाय काही नाही. ज्ञात्रज्ञा वीण, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. अवघी एकाचीच वीण, एकच एकच आत्मसत्ता त्या रूपाने विलास पावलेली आहे. बरोबर आहे ना. म्हणून एका कुटुंबात जन्माला आलेले सगळे तेच. मग त्यांचीच किडनी चालू राहते, लागते पुढ्याला, रक्त त्याचंच लागू लागतं. बरोबर आहे ना. एका कुटुंबातला आहे, अहो त्यांना रक्त द्यायचं आहे. हां नाही म्हणे तुमच्या कुटुंबात द्यायचं, बरोबर लागतं, बरोबर लागतं, कॅटेगरी आहे ती, लागायलाच पाहिजे. अवघी एकाचीच वीण, माझं बोलणं कळलं का. अवघी एकाचीच वीण. म्हणून आमचे कोणीचे पूर्वज जे कोणी सातारकर असतील ते आत्तापर्यंत सातारकरच आहेत, कळलं का. त्याच्यात काही फरक व्हायचा नाही. आणि त्याच्यामध्ये जो ज्ञानेश्वरी सांगण्याचा अंश आलेला आहे तोही फरक पडणार नाही. कदाचित पिढीमध्ये कमी जास्ती होईल, पण केव्हा नाही केव्हा तो अंश उगवल्याशिवाय राहणार नाही. आणि तितकं सातत्य असेल आणि तितकी निष्ठा असेल. एक तुम्हाला सांगू का, हे अंशचा भाग असा आहे, किती वर्षभर नाही पाणी मिळालं, पण एकदा पाणी मिळालं की ती हराळी उगवते. एकदाच हिरवंगार जिकडे तिकडे. अरे हे काल सगळं जळलेलं दिसत होतं, ते म्हणले जळलेलं दिसत होतं, ओलावा मिळाला नाही. म्हणून प्रभू प्रेमाचा ओलावा मिळाला की गेल्या वर्षी जे मेलेलं होतं ते जिवंत होतं. म्हणून ज्ञानोबारायांनी मेलेल्याला जिवंत केला आणि ज्ञानेश्वरी लिहून घेतली.
सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. कोणी म्हणतील हे खोटं आहे. बरं खोटं आहे तुझ्याकरता, त्याच्याबद्दल काही चर्चा करायचं काही कारण नाही आहे. मी कोणाशी वाद घालतच नाही, चर्चाही करत नाही. मला जे काही कळलं पटलं ते सांगतो. बरोबर आहे ना. सच्चिदानंद बाबा त्याची थोडक्यात सांगतो, माहिती असावी. अंत्ययात्रा निघाली होती आणि सच्चिदानंद बाबाच्या बायकोनी त्यांच्याबरोबर सच्ची जायचं ठरवलं. बरोबर आहे. आणि तिथे ज्ञानेश्वर महाराज होते त्या देवळात बसलेले. तिला वाटलं दर्शन घ्यावं, निवृत्तीनाथ वगैरे आणि सती जाताना बाई हिरवा शालू बेलू नेसून हिरवा चुडा घालून मळवट भरून अशी निघाली. त्यांनी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भाव. आजूबाजूची माणसं म्हणाली हे काय, अहो सती जायला निघाले. जाऊ द्या म्हणले, आता काय गेले शब्दातून तोंडातून तर ते उठ रे म्हणले. बाबा उठला की सच्चिदानंद बाबा. त्यांनी पाय धरले, म्हणले महाराज मी तर मेलो होतो आणि कशा करता उठवलं. काही नाही म्हणाले, मला माझी ज्ञानेश्वरी लिहायला कोणीतरी मेलेला पाहिजे होता. कारण मी सांगायचं आणि त्यांनी म्हणायचं हे तुमचं खरं आहे का असा शंकेखोर नको. तेव्हा तुझी सगळी विकार जळतील तर ज्ञानेश्वरी कळेल. विकार एका शब्दात सांगू, शंका जळतील तर ज्ञानेश्वरी कळेल. लिहिताना तो म्हणशील महाराज हे बरोबर आहे का, झालं. हे जिवंतपणाचं लक्षण आहे. नाही महाराज, तुमच्या मुखातून जे बाहेर वाचन पडेल ते सत्य. खलास. शके 1212 ते टीका केली ज्ञानदेवे आणि सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. तसं तुमच्या पहिल्या सगळ्या समजुती जळल्याशिवाय तुम्हाला वारकरी होता येणार नाही. नाही तर दुसऱ्यावर वार करत बसाल. बरं का. टिळकांनी स्वराज्याच्या वेळेला भाषण केलं होतं, स्वातंत्र्य चळवळीतले वारकरी व्हा. मराठी कळणाऱ्यांनी बरोबर कळलं. इंग्रजांचे सगळे ते शॉर्ट हँड बसले होते, त्यांनी लिहून घेतलं, स्वातंत्र्याचे यात्रेकरू व्हा. त्यांना अर्थ कळला नाही. पुष्कळला 2 अर्थ असतात. वारकरी त्याने ॲक्शन बघितले असतं तर कळलं असतं. तो खाली बघून लिहित होता त्यामुळे वरची ॲक्शन कळली नाही. की असे व्हा वारकरी व्हा. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, अहो दृष्टे दृष्टत्वेहीन फुटो झाले नाही दोन्ही. आता दृश्याची मिरवणी वावी डंबाघव. आता दृश्याची मिरवणी एका सगळं. आता बटाटा दृष्टांत पक्का लक्षात ठेवा. एवं दृश्यचे येथे नाही तरी दृष्टेने देखील काही. अगा सूर्यप्रभेच्या ठाई मृगजळ तैसे. सूर्यप्रभेच्या ठिकाणी मृगजळ तैस. आता सूर्यप्रभा गेल्यानंतर मृगजळ राहते का. एवं दृंग मात्र जे दृष्टे पाही त्यांनी अन्यथा देखिले नाही. स्वयंसिद्ध ससंवेद्यतेसी कधी अनारिस नाही. म्हणून दृंग मात्र द्रष्टा हा अमृतानुभवातला स्पेशल शब्द आहे. हा कुठेही तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. दृंग मात्र दृष्टा. आता दृंग मात्र दृष्टा असल्या कारणाने इथे आता निराळं काही शिल्लक राहिलेलं नाही. जिथे निराळाचा आहे तर काही वादाचा काही प्रश्न नाही आहे. वादाचा काही प्रश्न आहे का. प्रवचनाला मुलं आलं आहे, ते बूट घालून बसले आणि तुम्हाला असं असं करतंय काय. त्या मुलाच्या पायाची माती लागली तुमच्या साडीला तरी ती बाई काही म्हणत नाही. म्हणते का काही, म्हणते का. त्याला म्हणते नीट बस माती लागली. ती म्हणते लागू दे ना, महाराजांनी बघितलं तर पुन्हा ओरडतील, त्यापेक्षा लागू दे, आपलंच मुलं आहे ना. माझं बोलणं कळलं का. काय किती गंमत आहे, किती गंमत आहे. अहो एखादी बाईनी, मी बघितलं एका लग्न कार्यात गेलो होतो, पैठणी नेसून आली होती, चांगली काळी पैठणी होती, 30-40 पैठणी होती आणि मूल हातात होतं. काय तुम्हाला सांगू, पुढचं बोलत नाही. मी म्हटलं ताई हे बघा आता काय करायचं. मी म्हटलं किती 40,000ची. अहो म्हटलं मुतलं ना ते.
ते म्हणले याजसाठी केला होता अट्टास. माझं बोलणं कळलं का? हां, पण नवऱ्याने जर नुसतं पाणी ओढवलं तर मला काही कळतं का नाही? नवऱ्याचा सुद्धा बायका माझ्या तोंडात काय आलं होतं ते पुढचा सुधारलेला शब्द सांगतो. पहिला शब्द तर कान धरायला कमी, पुढचा शब्द सांगतो. मागचं कान धरायचं विसरून जा. पाण उतारा करायला मागे पुढे पाहत नाही. काय म्हणजे संभावित शब्द वापरणार ना. पहिला शब्द बरोबर आहे का कान धरायचा, पण सांगून घेतला मी. काय गंमत कशी आहे इथे, तसा अर्थ तोच आहे. मानू महाराज या ठिकाणी म्हणाले दृंग मात्र दृष्टा, कोण आहे तोच आहे. एवं दृश्य मात्र जे दृष्टा पाही तेने, अन्यथा परिच्छिन्न नाही म्हणून काही वाटलं नाही मुलाबद्दल. वाटलं का? माझाच आहे, माझाच आहे, माझा अंश आहे, नवे नवे माझा वंश आहे. तसं जीव हा परमात्म्याचा अंश आहे, नवे नवे परमात्म्याचा वंश आहे. मन मंदिरा गजर भक्तीचा.